इन आन्सर रायटिंग मध्ये जेव्हा मी तुमचे पेपर्स इव्हॅल्युएट करतोय, वेन आय एम इव्हॅल्युएटिंग युअर सोशियोलॉजी वाला पेपर्स, ओके, what is the common observation I am seeing, that you are repeating the comments, okay, you are repeating the mistakes. म्हणजे haven't you heard की तुम्हाला बऱ्याच वेळा की प्लीज गिव्ह द थिंकर टू दिस पॉइंट असा कमेंट मिळालाय का? त्याच्यानंतर डिमांड ऑफ द क्वेश्चन इज नॉट अंडरस्टूड असा क्वेश्चन मिळालाय. देन गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ दिस असं मिळालंय कमेंट. येस ऑर नो? राईट. तो आता ही कमेंटची कॅटेगरी काय आहे? कमेंटच्या कॅटेगरीज करता आल्या पाहिजे. ठीक आहे, राईट. जे कुठले इव्हॅल्युएशन झाल्यानंतर तुम्हाला कमेंट मिळत आहेत त्याच्या किमान 2 कॅटेगरी तर करायच्या आहेत आपल्याला. फर्स्ट कॅटेगरी इज युअर व्हॉट जनरल कॅटेगरी और जनरलिस्टिक कॅटेगरी वी कॅन से, okay, comment ची. And the second category is specific to that topic or that question, specific to question or specific to topic. ठीक आहे, राईट. स्पेसिफिक टू क्वेश्चन आणि स्पेसिफिक टू टॉपिक वाटलंच एक वेळ तुम्ही ते कमेंट इग्नोर केले तरी चालतील. ठीक आहे, इग्नोर करू नका, पण एक उदाहरण म्हणून यू कॅन skip those comment because that is with respect to that particular topic or question. थेअरी ऑफ रिलीजन बद्दल डरखिमचे लिहा, तो मग जर तिथे मी हे कमेंट दिलं एखाद्याच्या आन्सर मध्ये की बॉस यू हॅव स्किप्ड द वर्ड दॅट रिलीजन इज नथिंग बट वर्कशिपिंग द सोसायटी, बरोबर, हे मेन्शन करावंच लागेल वेन यू आर एक्सप्लेनिंग द थेअरी ऑफ रिलीजन ऑफ डरखिम. येस ऑर नो? हे कमेंट जर तुम्हाला दिलं मी तर दॅट बिकम्स युअर स्पेसिफिक क्वेश्चन वाला कमेंट. येस ऑर नो? तर ते कमेंट तर वाचायचंच आहे, पण तुम्हाला काय करायचंय की हे जे जनरल कमेंट आहेत, थिंकर्स मेन्शन केलेले नाहीये, एक्झाम्पल्स दिलेले नाहीयेत, बरोबर, राईट. आणि अजून अजून येतील याच्यात 2-4. काय हँडरायटिंग दुरुस्त करा, ओके, मिस्टेक्स अवॉइड करा, हेडिंग सब हेडिंग प्रॉपर नाहीये, ओके, राईट. all these comment comes into this category, generalistic comments वाला category, राईट, ओके. आणि मग हे जनरलिस्टिक कमेंट तुमचे जे आहेत ना ते तुम्ही एका नोट मध्ये लिहा. अंडरस्टूड? यू हॅव टू राईट दिस जनरलिस्टिक कमेंट इन वन पर्टिक्युलर नोट. आणि ती नोट लिहिल्यानंतर मग ती नोट सतत वाचत राहायची. ओके, समजा आता तुम्ही आन्सर लिहायला घेतायत एखादं, तो देन रीड द नोट फर्स्ट की व्हॉट आर द जनरलिस्टिक कमेंट आय हॅव गॉट अप टिल नाव. रीड दोज नोट्स, ओके, आणि मग मेक शुअर दॅट दीज कमेंट्स विल नॉट गेट रिपीटेड इन युअर नेक्स्ट आन्सर. येते का लक्षात? दिस मेथड विल इनक्रीज द मार्क्स स्टेप बाय स्टेप. ओके, म्हणजे हे एलिमिनेट झालं तुमचं, मग हे एलिमिनेट झालं, एक एक एलिमिनेट झालं की मार्क्स वाढत जातील ना हळूहळू. येस ऑर नो? देन अगेन if you get the comment right, work on start, work on conclusion. ओके, तो वर्क ऑन स्टार्ट आणि वर्क ऑन कन्क्लुजन हे पण जनरलिस्टिक आणि जनरलिस्टिक मध्येच येईल कमेंट. येस ऑर नो? राईट, की मला ह्या टॉपिकची स्टार्ट जमत नाहीये, मग आता मला दुर्खिम बद्दलच्या कुठल्याच क्वेश्चनची जर स्टार्ट जमत नाहीये तर मग काय गडबड होते? मग कॅन आय फाइंड सम रेडीमेड स्टार्ट? मग मला विचारा ना तुम्ही, मग तुम्ही सांगायचं की सरांना विचारू की सर याच्याबद्दल कोणत्या स्टार्ट्स वापरू, अशा कोणत्या स्टार्ट्स प्रिपेअर करून ठेवू. आत्तापासून करा. तुमच्याकडे यू हॅव द नोट्स है ना, स्टॅटिक नोट मी दिलेल्या आहेत, त्या नोट मध्ये लिहा की ही ओके एवढा पोर्शन आय कॅन यूज दिस फॉर अ युनिव्हर्सल स्टार्ट ऑफ डरकिम क्वेश्चन. येस ऑर नो? दिस पोर्शन आय कॅन यूज फॉर द युनिव्हर्सल कन्क्लुजन फॉर एनी क्वेश्चन ऑन डरकिम. येस ऑर नो? काम सोपं करूयात, कठीण नाही करायचंय, प्रत्येक क्वेश्चनला वेगवेगळं नाही डील करत बसायचंय. अंडरस्टूड? सो डू दिस थिंग, दिस विल बी व्हेरी हेल्पफुल, राईट. ओके, ठीक आहे.